स्टुडंट्स, आज आपण एमसीक्यूज डिस्कस करूया फार्माकोथेरपेटिक्स मधले. फार्माकोथेरपेटिक्स आहे पॅथॉलॉजी, पॅथोफिजिओलॉजी. तर आपण ऑलरेडी फार्माकोलॉजी जेव्हा आपण कव्हर केलेलं होतं, तर फार्माकोलॉजी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि फार्माकोलॉजीमध्ये आपण फार्माकोथेरपेटिक्सच्या कन्सेप्ट सुद्धा डिस्कस केलेल्या होत्या. ठीक आहे. तर इथे आपण फार्माकोथेरपेटिक्सचे एमसीक्यूज डायरेक्टली कव्हर करूया. ठीक आहे. एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तोपर्यंत तुम्ही एमसीक्यू प्रॉपरली सॉल्व्ह करू शकत नाही. आता इथे आपण वन बाय वन क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर पहिले तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि क्वेश्चन समजून घेतल्यानंतर त्याचे ऑप्शन्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि ऑप्शन्स समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर द्यायचा आहे. ओके. सो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण 50 एमसीक्यूज डिस्कस केलेले होते. सो लेट्स कंटिन्यू विथ द सेम एमसीक्यूज. फार्माकोथेरपेटिक्स पॅथोफिजिओलॉजी मधले नेक्स्ट 50 to 100 एमसीक्यूज आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. हे जे काही एमसीक्यूज मी आता इथे कव्हर करत आहे आज, पण हे सगळे कधीतरी एक्झाम्स मध्ये आलेले आहेत. जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, म्हणजे जीपॅट असेल, ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे, फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहे, रेल्वे रिक्रुटमेंट आहे, आर्मी एक्झाम आहे, एम्सच्या एक्झाम्स आहेत. तर या सगळ्या एक्झाम्समध्ये हे क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे. तर जे प्रिव्हियस रिक्रुटमेंट एक्झाम किंवा प्रिव्हियस फार्मासिस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत तेच क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. सो दिस क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुम्हाला एक आयडिया पण येईल की कशा प्रकारचे प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये, म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर असेल, जीपॅट असेल किंवा अदर फार्मासिस्ट रिक्रुटमेंट एक्झाम असेल त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात. ठीक आहे. सो आय विल शेअर द स्क्रीन. सो कॅन यू सी द स्क्रीन? येस सर. ओके, गुड. चला आपण सुरू करूया. सो नाउ टुडेज फर्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स इज नॉट associated with hyperlipidemia? Okay. So first tell me, what is hyperlipidemia? What is it? Is an high cholesterol is an excess of lipids or fats in your blood. Okay, high level of lipids, fats, triglycerides, cholesterol is hyperlipidemia. एक लक्षात घ्या, एमिया एमिया हा शब्द जेव्हा जेव्हा येतो तर त्याचा अर्थ होतो इन ब्लड. एमियाचा अर्थ काय होतो? इन ब्लड. जसं अनेमिया, अब्सेन्स ऑफ ब्लड किंवा अब्सेन्स ऑफ हिमोग्लोबिन इन ब्लड. ओके. हायपरग्लायसेमिया, ग्लायसेमिया, एमिया, ग्लायसे ग्लुकोज लेवल इन ब्लड. नायट्रेमिया, ओके, सोडियम लेवल इन ब्लड. कॅलेमिया, पोटॅशियम लेवल इन ब्लड. तर एमिया हा शब्द जेव्हा जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ होतो इन ब्लड. ओके. हायपर माहिती आहे तुम्हाला, एक्सेस. हायपर दॅट मीन्स एक्सेस. अँड लिपिड, लिपिड म्हणजेच काय? तर इथे लिपिड म्हणजे ट्रायग्लिसराईड आहे, फॅटी ऍसिड्स आहेत, फॅट्स आहेत. ओके. लिपिड, कोलेस्टेरॉल, दॅट इज हायपरलिपिडेमिया. सो नॉर्मली जेव्हा कोलेस्टेरॉल ब्लड लेवल ही 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त होते, 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त होते कोलेस्टेरॉल लेवल, तर आपण त्याला हायपरलिपिडेमिया असं कन्सिडर करू शकतो. व्हॉट इज डेसिलिटर? डेसिलिटरचा अर्थ काय होतो? तुम्हाला मिलीलिटर, लिटर माहिती असेल. डेसिलिटर काय आहे? सो डेसिलिटर दॅट मीन्स 100 ml. डेसिलिटर म्हणजे काय? 100 मिलीलिटर. 100 मिलीलिटर म्हणजेच डेसिलिटर. ओके. सो जेव्हा कोलेस्ट्रॉल लेवल ही 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त होते तेव्हा त्याला आपण हायपरलिपिडेमिया असं म्हणतो. सो इथे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. म्हणजे क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स इज नॉट असोसिएटेड विथ हायपरलिपिडेमिया? ऑप्शन ए डायबिटीज मेलाइटस, ऑप्शन बी हायपोथायरॉइडिझम, ऑप्शन सी रेनल डिसीज अँड ऑप्शन डी अप्लास्टिक अनिमिया. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? टेल मी, व्हॉट इज अनिमिया? अनिमिया म्हणजे काय? येस, डेफिशियन्सी ऑफ आयर्न, दॅट इज आयर्न डेफिशियन्सी अनिमिया. आणि इथे अप्लास्टिक अनिमिया म्हटलेलं आहे, दॅट इज देर इज प्रॉब्लेम इन दी प्रोडक्शन ऑफ हिमोग्लोबिन और आरबीसी. आरबीसीचं प्रॉपर प्रोडक्शन होत नसेल, सिंथेसिस होत नसेल, तर दॅट कॅन कॉज अप्लास्टिक अनिमिया. ओके. तर अनिमियाचा हायपरलिपिडेमिया सोबत काही संबंध आहे का?
So there is no relation of aplastic anemia with hyperlipidemia. Okay, so the condition which is not associated with hyperlipidemia is aplastic anemia. Hyperlipidemia असेल तर there are chances of renal disease, there are chances of hypothyroidism, there are chances of diabetes mellitus किंवा डायबिटीस मेलायटस मुळे सुद्धा हायपरलिपिडेमिया होऊ शकतो, हायपोथायरॉइडिझम मुळे सुद्धा हायपरलिपिडेमिया होऊ शकतो, रेनल डिसीज मुळे सुद्धा हायपरलिपिडेमिया होऊ शकतो. सो दे आर कनेक्टेड. हे तीन प्रॉब्लेम्स, तीन डिसीज आणि हायपरलिपिडेमिया कनेक्टेड आहेत. ओके, अप्लास्टिक अनिमिया इज नॉट रिलेटेड विथ हायपरलिपिडेमिया. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द क्रोनिक इन्फ्लामेटरी डिसीज अमंग द फॉलोइंग. ओके, काय म्हटलेलं आहे? क्रोनिक इन्फ्लामेटरी डिसीज. ऑप्शन ए डायबिटीज मेलायटस, ऑप्शन बी अस्थमा, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी मायस्थेनिया ग्रॅव्हिस. सो व्हॉट डू यू थिंक? ऑप्शन डी मायस्थेनिया ग्रॅव्हिस. Myasthenia gravis, chronic inflammatory disease. Sorry, this is the wrong answer. Asthma. Yes, asthma. Asthma is the chronic inflammatory disease. Okay. Myasthenia gravis is an autoimmune disease. So autoimmune disease आहे and there is a problem with the contraction of the muscles. Muscular paralysis त्याच्यामध्ये होतं myasthenia gravis मध्ये. इथे अस्थमा हा जो डिसीज आहे दॅट इज द क्रोनिक इन्फ्लामेटरी डिसीज. अस्थमा मध्ये जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन होतं आणि दॅट इज द क्रोनिक इन्फ्लामेशन. ओके, ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ ट्रिगर फॅक्टर फॉर अस्थमा. ट्रिगर फॅक्टर म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी अस्थमा असेल तर इथे हे जे काही चार ऑप्शन्स दिलेले आहेत यापैकी कोणत्या ड्रगमुळे अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. सो ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी ॲस्पिरिन, ऑप्शन सी साल्ब्युटामॉल अँड ऑप्शन डी विटॅमिन के. सो विच ऑफ द ड्रग इज द ट्रिगर फॅक्टर फॉर अस्थमा? Option B. ऑप्शन बी ॲस्पिरिन. ॲस्पिरिन इज द ट्रिगर फॅक्टर फॉर अस्थमा. ओके, ॲस्पिरिनमुळे अस्थमा कसं काय अटॅक येऊ शकतो, काय कारण असू शकेल, कोणी सांगेल? माहिती आहे? एखाद्या व्यक्तीला जर ऑलरेडी अस्थमा असेल आणि त्याने जर ॲस्पिरिन घेतलं तर त्याला अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. बिकॉज ॲस्पिरिन जो आहे हा काय आहे, कॅटेगरी काय ॲस्पिरिनची? व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ ॲस्पिरिन? Painkiller, NSAID. Yes. Aspirin is NSAID, non-steroidal anti-inflammatory drug. ॲस्पिरिन हा कॉक्स एन्झाईमला इनिबिट करतो. ठीक आहे, ॲस्पिरिन काय करतो तर कॉक्स एन्झाईमला इनिबिट करतो. आता रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये कॉक्स एन्झाईमचा काय रोल आहे तर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये कॉक्स एन्झाईम प्रोस्टाग्लॅंडिन्स तयार करतात आणि प्रोस्टाग्लॅंडिन्स हे ब्रांकोडायलेशनचं काम करतात. ठीक आहे, आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये अजून दुसरा एक एन्झाईम आहे लॅपॉक्सिजिनेस. ओके, तर लॅपॉक्सिजिनेस हा ब्रांको कॉन्स्ट्रिक्शनचं काम करतो. ॲस्पिरिनमुळे प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस होत नाही म्हणजे ब्रांकोडायलेशन होणार नाही. ठीक आहे, ॲस्पिरिनमुळे प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस होत नाही ब्रॉन्कायमध्ये म्हणजे ब्रांकोडायलेशनची ॲक्शन स्टॉप होते आणि लायपॉक्सिजिनेस ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंटिन्यू राहते म्हणजे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं. तर अस्थमा पेशंट असेल, अस्थमा पेशंटला जर ॲस्पिरिन दिलं गेलं तर त्याच्यामध्ये ब्रॉन्कोडायलेशनची ॲक्टिव्हिटी स्टॉप होईल आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होईल आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन म्हणजेच अस्थमॅटिक अटॅक विल बी ट्रिगर. ठीक आहे, ओके. देन ॲलर्जिक अस्थमा इज मेडिएटेड बाय ऑप्शन ए इम्युनोग्लोबुलिन ई, बी ऑप्शन बी व्हाईट ब्लड सेल्स, ऑप्शन सी हिमोग्लोबिन, ऑप्शन डी हार्मोन्स. सो ॲलर्जिक अस्थमा, ॲलर्जी, व्हॉट इज इन्वॉल्व इन ॲलर्जी और ॲलर्जिक अस्थमा? Hormones. नो हार्मोन्स. ठीक आहे, ॲलर्जिक अस्थमा आहे, ॲलर्जी आहे तर ॲलर्जी ही नेहमी अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन असते. ॲलर्जी ही नेहमी अँटीजन
अँटीबॉडी रिॲक्शन असते, लक्षात घ्या. ओके, तर इथे ॲलर्जी आहे, तर इथे अँटीबॉडी कुठली आहे, तर इम्युनोग्लोब्युलिन इज अन अँटीबॉडी. ओके, इम्युनोग्लोब्युलिन ही अँटीबॉडी आहे. तर ॲलर्जिक अस्थमामध्ये इम्युनोग्लोब्युलिन ई विल बी इन्व्हॉल्व्ड. ठीक आहे. सो ॲलर्जिक अस्थमा इज मेडिएटेड बाय इम्युनोग्लोब्युलिन ई, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. सिव्हिअर इंटेन्स प्रोलॉन्ग ब्रॉन्कोस्पाझम दॅट इज रेजिस्टंट टू ट्रीटमेंट इज. ठीक आहे. तर असं कोणतं ब्रॉन्कोस्पाझम आहे दॅट इज रेजिस्टंट टू ट्रीटमेंट, म्हणजे तुम्ही अँटीअस्थमॅटिक ड्रग्स दिल्यावरही त्या ड्रगचा इफेक्ट होणार नाही. तर असा जो अस्थमा असतो ज्याच्यामध्ये ड्रगचा इफेक्ट होतच नाही, तर त्या अस्थमाला काय म्हणतात. ऑप्शन ए स्टॅटस अस्थमॅटिकस, ऑप्शन बी ॲलर्जिक अस्थमा, ऑप्शन सी नॉन ॲलर्जिक अस्थमा, ऑप्शन डी लेट ऑनसेट अस्थमा. सो व्हॉट डू यू थिंक? द आन्सर इज स्टॅटस अस्थमॅटिकस, ऑप्शन ए. ठीक आहे, स्टॅटस अस्थमॅटिकस that is resistant to treatment. Okay, ठीक है. Next question. What is the full form of COPD? COPD चा full form. Option A chronic obstructive pulmonary disease, option B chronic overactive pulmonary disease, option C classic obstructive pulmonary disease, option D classic overactive pulmonary disease. So what do you think? Correct, option A chronic obstructive pulmonary disease, COPD. ओके, आता पुढचा पण आन्सर द्या. द प्रायमरी कॉज ऑफ COPD इज, प्रायमरी कॉज मेनली कशामुळे होतो COPD. ऑप्शन ए बॅक्टेरियल इन्फेक्शन, ऑप्शन बी व्हायरल इन्फेक्शन, ऑप्शन सी स्मोकिंग अँड ऑप्शन डी कोल्ड एअर. Smoking. Yes, smoking. Smoking is the primary cause of COPD. Correct, exactly. Okay, ठीक है. Now next question related to diabetes. Now tell me what is diabetes mellitus? काय आहे diabetes mellitus? What is diabetes mellitus? एखादा त्याचा symptom. Metabolic disorder that increase blood sugar level. Exactly, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. It is a metabolic disorder and there is increase in the blood sugar level. आणि याचं कारण काय, तर एक तर इन्सुलिन डेफिशियन्सी, म्हणजे इन्सुलिन तयारच होत नाही बॉडीमध्ये, आणि सेकंड तयार जरी होत असेल तरी जे आपल्या बॉडीच्या सेल्स आहेत त्या सेल्स त्याला रेजिस्टंट होऊन जातात, रिस्पॉन्स देत नाही इन्सुलिनला. ठीक आहे. सो नाव द क्वेश्चन इज आयडेंटिफाय टाइप ऑफ डायबिटीस हॅव्हिंग द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, देर इज डिस्ट्रक्शन ऑफ इन्सुलिन प्रोड्युसिंग बीटा सेल्स इन द पॅनक्रियास. Second characteristic, there is absolute insulin deficiency. Third characteristic, it is mostly immune mediated. And fourth, onset is most common in childhood and early adulthood. So these are the four characteristics. The four characteristics जे आहेत डायबिटीसचे ते कोणाचे आहेत. ऑप्शन ए टाइप 1 डायबिटीस मेलाइटस, ऑप्शन बी टाइप 2 डायबिटीस मेलाइटस, ऑप्शन सी जेस्टेशनल डायबिटीस मेलाइटस अँड ऑप्शन डी मोनोजेनिक डायबिटीस मेलाइटस. तर ह्यापैकी चारपैकी कुठल्या डायबिटीस मेलाइटसचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. Type 1 diabetes mellitus. येस, करेक्ट, टाइप 1 एक्झॅक्टली. ओके, टाइप 1 डायबिटीस मेलाइटस मध्ये जे बीटा सेल्स आहेत पॅनक्रियाज मधले ते त्यांचं डिस्ट्रक्शन होऊन जातं, ते डिस्ट्रॉइड. ठीक आहे. आणि हे इम्युन मेडिएटेड आहे, म्हणजे ऑटो इम्युन डिसीज आहे. ओके, आणि याच्यामध्ये बीटा सेल्स डिस्ट्रॉय होत असल्यामुळे इन्सुलिनची पूर्णपणे डेफिशियन्सी होऊ शकते. आणि हा जो डिसीज आहे टाइप 1 हा मोस्टली चाइल्डहुडमध्येच लक्षात येऊन जातो. ठीक आहे, किंवा त्याचे सिम्पटम्स आपल्याला त्याचं ऑनसेट जे आहे ते ऑनसेट चाइल्डहुडमध्येच होऊन जातं त्याचं. ठीक आहे. सो टाइप 1 डायबिटीस, करेक्ट आन्सर. नाव नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय टाइप ऑफ डायबिटीस विच इज कॉमनली असोसिएटेड विथ ओव्हरवेट अँड ओबेसिटी. ओव्हरवेट अँड ओबेसिटीशी संबंधित कोणतं डायबिटीस आहे. टाइप 1 डायबिटीस मेलाइटस, ऑप्शन बी टाइप 2 डायबिटीस मेलाइटस, ऑप्शन सी जेस्टेशनल डायबिटीस मेलाइटस, ऑप्शन डी मोनोजेनिक डायबिटीस मेलाइटस. सो overweight and obesity. Type 2 diabetes mellitus. Yes, type 2 diabetes mellitus. Okay, it is. So the reason for type 2 diabetes mellitus is overweight and obesity. Overweight and obesity असेल तर त्या केसमध्ये इन्सुलिन प्रोडक्शन असतं बॉडीमध्ये, पण त्या इन्सुलिनला बॉडी सेल्स रिस्पॉन्स देत नाही, बॉडी सेल्स रेजिस्टंट होऊन जातात. ओके, सो दॅट इज अ टाइप 2 डायबिटीस मेलाइटस.
Okay. Then next question. Diagnostic parameter for diabetes is fasting plasma glucose level milligram per deciliter. तर डायबिटीस मेलाटसचं डायग्नोस्टिक पॅरामीटर काय? सो ग्लुकोज लेवल लेस दॅन 100 मिलीग्राम पर डेसिलिटर, ग्लुकोज लेवल अबव 100 मिलीग्राम पर डेसिलिटर, ग्लुकोज लेवल अबव 125 मिलीग्राम पर डेसिलिटर और ग्लुकोज लेवल अबव 200 मिलीग्राम पर डेसिलिटर. सो डायबिटीस मेलाटस कन्फर्म केव्हा होईल? ग्लुकोज लेवल किती असेल तर डायबिटीस मेलाटस कन्फर्म होईल? लेस दॅन 100 मिलीग्राम, लेस दॅन 100 मिलीग्राम पर डेसिलिटर हे नॉर्मल आहे. इट इज नॉर्मल. यस. देन Option D. ऑप्शन डी हे खूप जास्त झालं. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. Option C. यस, ऑप्शन सी. दॅट इज ग्लुकोज लेवल 120 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त असेल प्लाझ्मा ग्लुकोज लेवल तर दॅट इज द डायबिटीस. ओके. ही जी कंडिशन आहे अबव 100 टू 125 यांच्यामध्ये असेल तर दॅट इज प्री डायबिटीस. इट इज प्री डायबिटिक. 100 असेल, लेस दॅन 100 असेल तर नॉर्मल. नॉर्मल ग्लुकोज लेवल त्याच्यासाठी एक शब्द आहे तो काय तर युग्लायसेमिया. युग्लायसेमिया, युग्लायसेमिया म्हणजे नॉर्मल ब्लड शुगर लेवल. लक्षात घ्या, युग्लायसेमिया म्हणजे काय? नॉर्मल ब्लड शुगर लेवल. तर ब्लड शुगर लेवल लेस दॅन 100 असेल तर दॅट इज युग्लायसेमिया. यू म्हणजे नॉर्मल अँड अबव 100 बट 125 पेक्षा कमी असेल तर दॅट इज प्री डायबेटिक कंडिशन. प्री डायबेटिक म्हणजे वॉर्निंग आहे, बॉर्डरवर आहे आणि 125च्या वरती असेल तर दॅट इज द डायबिटीस. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट चॉइस फार्माकोथेरपी फॉर टाइप 2 डायबिटीज मेलाटस इज. ओके, फर्स्ट चॉइस थेरपी टाइप 2 डायबिटीज. So option A metformin, option B glipizide, option C sitagliptin, option D acarbose. Option A. Option A exactly. Option metformin. Metformin is the first choice pharmacotherapy for type 2 diabetes mellitus. Okay. आणि टाइप 1 डायबिटीस मेलाटस असेल टाइप 1 तर त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट दिली जाईल? Insulin. इन्सुलिन. करेक्ट, एक्झॅक्टली, अगदी बरोबर. टाइप 1 असेल तर टाइप 1 मध्ये इन्सुलिन शिवाय दुसरा पर्यायच नाहीये. देयर इज नो अदर ऑप्शन दॅन दी इन्सुलिन इन टाइप 1. टाइप 2 असेल तर फर्स्ट चॉइस इज मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिन हा ओरल आहे की पॅरेंटरल आहे? Orally. ओरली. ओके. मेटफॉर्मिन आपण इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये देतो का? पॅरेंटरल. सो मेटफॉर्मिन इज नॉट गिवन पॅरेंटरली. तो पॅरेंटरली दिला जात नाही. इट इज गिवन इन द फॉर्म ऑफ टॅबलेट. ओरलीच तो दिला जातो. ठीक आहे. ओके. देन सिलेक्ट ऑड वन आउट. ओके, ऑड वन आउट जे ऑड आहे ते सिलेक्ट करा. सो ऑप्शन ए रुमेटॉइड आर्थरायटिस, ऑप्शन बी हाशिमोटोस थायरॉइडिटिस, ऑप्शन सी ग्रेव्स डिसीज, ऑप्शन डी अंजाना पेक्टोरिस. यापैकी ऑड कोणता आहे आणि का आहे ते पण सांगा. टेल मी व्हॉट इज अंजाना पेक्टोरिस. अंजाना पेक्टोरिस काय आहे? Angina pectoris is a chest pain or discomfort that keeps coming back. ओके, दॅट इज द चेस्ट डिस्कम्फर्ट. ठीक आहे. तर अंजाना पेक्टोरिस मध्ये ऍक्च्युली ऑक्सिजन डिमांड अँड सप्लाय मध्ये गॅप होतो. हार्ट मसल्स, कार्डियक मसल्सला जेवढा ऑक्सिजन पाहिजे असेल तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. देयर इज अ गॅप बिटवीन डिमांड अँड सप्लाय. कार्डियक मसलची जेवढी डिमांड असेल तेवढा सप्लाय होत नाही ऑक्सिजनचा आणि त्याच्यामुळे अंजायनल पेन होतो. त्याच्यामुळे काय होतं? अंजायनल पेन, चेस्ट पेन होतं. ठीक आहे. ओके, अंजाना तुम्हाला माहिती आहे. नाव रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल काय म्हणता येईल तुम्हाला? Joint pain. या जॉइंट पेन. इट इज जॉइंट पेन. ओके, अँड इट इज अन ऑटो इम्युन डिसीज. तो काय आहे? ऑटो इम्युन डिसीज आहे. ओके. हाशिमोटोस थायरॉइडिटिस, थायरॉइडिटिस रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड. ओके, हा पण ऑटो इम्युन डिसीज आहे. ग्रेव्स डिसीज हा पण हायपरथायरॉइडिझम रिलेटेड आहे आणि हा पण ऑटो इम्युन डिसीज आहे. अंजाना पेक्टोरिस, अंजाना पेक्टोरिस ऑटो इम्युन आहे का? इज इट ऑटो इम्युन? नो, अंजाना पेक्टोरिस इज नॉट ऑटो इम्युन. तर या 4 ऑप्शन्स पैकी फर्स्ट 3 ऑप्शन्स जे आहेत दे आर ऑटो इम्युन डिसीजेस अँड फोर्थ वन इज नॉट ऑटो इम्युन. राईट.
सो अंजाना पेक्टोरिस इज ऑड. ओके, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हायपरथायरॉइडिझम इज कॉज्ड बाय. ओके, सो ऑप्शन ए ग्रेव्स डिसीज, ऑप्शन बी हाशोमोटोस थायरॉइडिटिस, ऑप्शन सी आयोडीन डेफिशिएंसी and option D thyroid hypoplasia. Okay, so ग्रीव्हस डिसीज. ग्रेव्स डिसीज मी आताच एक्सप्लेन केलेला आहे की ग्रेव्स डिसीज हा ऑटोइम्युन डिसीज आहे, हायपरथायरॉइडिझमशी रिलेटेड आहे. हाशिमोटो हा हायपोथायरॉइडिझमशी रिलेटेड आहे. आयोडीन डेफिशियन्सी असेल तरी हायपोथायरॉइडिझम होईल आणि थायरॉइड हायपोप्लासिया असेल तरी हायपोथायरॉइडिझम होईल. सो ग्रेव्स डिसीजमुळे हायपरथायरॉइडिझम होतं. ओके, ठीक आहे. Then next question. First line choice drug for replacement therapy of hypothyroidism is. Hypothyroidism साठी first choice drug. Option levothyroxine, option B levothyronine, option C iodine and option D propylthiouracil. Option A. Correct. Option A sodium levothyroxine is the first choice drug for replacement of hypothyroidism. Okay. Then next question. Enlargement of thyroid gland is. Option A goiter, option B thyroiditis, option C thyrotoxicosis, option D thyroid nodule. Option A. Goiter. Correct, exactly. Option A goiter. एक